दर्शी बातम्या नागपूरमधून। नागपूर मनपासाठी भाजपा उमेदवारांच्या मुलाखती संपल्यात। आता उमेदवारांच्या याद्यांकडे घोषणेकडे लक्ष लागले। तब्बल 1800 इच्छुक उमेदवार शर्यतीमध्ये आहेत। तिकीट न मिळाल्यास बंडखोरी सुद्धा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे आता नागपूर महानगरपालिकेमध्ये काय चित्र पाहायला मिळते त्या काळामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी तेजस मोहतुरे सध्या आपल्या सोबत आहे। तेजस, नेमकं काय होतंय? कारण जर तिकीट नाकारला असेल तर मग बंडखोरीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा संपल्यात। एवढी धुसफूस काय भाजपमध्ये किंवा इतर पक्षांच्या सुद्धा भाजपच्या उमेदवारांना ऑफर दिल्या जातात? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर तब्बल 1800 इच्छुक उमेदवार जे आहेत ते एकंदरीत त्यांनी तिकीट मागण्यासाठी जे आहे ते पक्षाकडे जे आहे ते अर्ज केलेले आहेत। आणि आपण जर बघितलं असेल तर शिवसेना असेल, यासोबत जर बघितलं असेल युबीटी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा असेल, शरद या संपूर्ण राजकीय पक्ष जे आहेत राजकीय पक्षामध्ये सर्वाधिक जे उमेदवार इच्छुक जे असतील ते भाजपमध्ये आहे। आणि ते डोकेदुखी एका अर्थानं जे आहे ते पक्षश्रेष्ठीकडे लागले, कारण की मागील निवडणूक असाच प्रकार झाला की यावेळी विशेष खबरदारी आहे ते पक्षश्रेष्ठीने घेतलेली आहे। कारण की बंडखोरी रोखण्यासाठी जे टाइम मॅनेजचा फॉर्म्युला यांनी वापरलेला आहे। म्हणजे तिकीट जे आहे ते 23 डिसेंबर किंवा 29 डिसेंबरला देणार आहे। 30 डिसेंबर ही शेवटची तारीख असणार। त्यामुळे 2 दिवसा अगोदर जे आहे ते एका अर्थाने तिथल्या इच्छुक उमेदवाराला जे आहेत ते एका अर्थाने उमेदवारीचा एव्ही फॉर्म देणार आहे। काही उमेदवार जे इच्छुक आहेत त्या ठिकाणी पोषक वातावरण आहे भाजपसाठी, अशा ठिकाणी जे आहे त्यांना फोन करून सांगण्यात सुद्धा आला पक्षश्रेष्ठीकडून की तुम्ही आपल्या तयारीला लागा। तशा प्रकारचे तिकीट जे उमेदवार आहेत ते तयारीला सुद्धा लागतात। मात्र ज्या ठिकाणी अवघड आहे, ज्या ठिकाणी 4 किंवा 5 इच्छुक उमेदवार अशा ठिकाणी जे ते भाजपसाठी डोकेदुखी वाढले, त्यामुळे त्या ठिकाणी भाजप हा मॅनेजमेंटचा फॉर्म्युला वापरणार आहे। त्यामुळे हा मॅनेजमेंटचा फॉर्म्युला यशस्वी ठरतो। पण हा फॉर्म्युला तू म्हणतोय जसं की हा फॉर्म्युला वापरण्यात येतोय, पण हा फॉर्म्युला जर सक्सेस नाही झाला तर त्याच्या पुढचे परिणाम काय होऊ शकतात नागपूरच्या राजकारणात? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर याच्या फॉर्म्युला जर यशस्वी ठरला भाजपचा तर बंडखोरी होऊ शकते ना। त्यासाठी ज्या भाजपने एक समिती तयार करण्यात आली आहे की त्यांची मनधरणी कसे करता येईल, त्याला पक्षामध्ये संघटनांमध्ये कशी जबाबदारी देता येईल किंवा मग येणाऱ्या काळात जे काही निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये तो कसं नेतृत्व करता येईल याचा सुद्धा टाइम फॉर्म्युला त्यांनी केला आहे। कारण की आपण जर बघितलं 30 तारीख शेवटची असणार आहे। त्यामुळे 29 तारखेला जे आहे ते त्याला एव्ही फॉर्म देण्यात येईल आणि जे इच्छुक असणार ज्यांची एका अर्थाने उमेदवारी कापली जाणार त्याला इतर पक्षामध्ये त्याला एका अर्थानं संधी मिळणार नसणार आहे। त्यामुळे अपक्ष भरण्यासाठी त्याला एका अर्थानं त्या उमेदवाराची डोकेदुखी ठरणार आहे। त्यामुळे अशा प्रकारची डोकेदुखी एका अर्थानं पक्षासाठी ठरू नये आणि बंडखोरी उमेदवाराला ठरू नये यासाठी जे आहे ते पक्षाने अशा प्रकारचा फॉर्म्युला जे होता तयार करण्यात आलेला आहे। बरं, धन्यवाद तेजस तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।